नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही बघत आहात 45 मराठी. आजच्या भागात घरोघरी मातीच्या चुली या मराठी मालिकेचा जो ट्विस्ट आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये लताबाईंनी मंदिरामध्ये स्वतःच्या रक्ताने नाव लिहून आपली खरी ओळख मुलीला जानकीला पटवून दिली. तो फक्त एक थरारक क्षण नाही, तर आई मुलीच्या नात्याची खरी ताकद दाखवणारा प्रसंग आहे. कितीही संकट आली, कितीही गैरसमज झाले, तरी सत्य आपल्या पद्धतीने बाहेर पडतंच. मुलांना नेहमी वाटतं, की आई लहान-सहान गोष्टीत का बरं बारकाई करते? पण खरी वेळ आली, की तेच आईचं बारकाईनं केलेलं काम मुलांना संकटातून वाचवू शकतं. मालिकेतील हा प्रसंग अगदी तसाच. दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याचं वागणं बघा. तिचं सगळं आयुष्य फक्त गुपितं दडवण्यात आणि लोकांना फसवण्यात गेलं. पण ऋषिकेश सारखा चाणाक्ष व्यक्ती जेव्हा तिच्याच भाषेत तिला प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्याला हे शिकायला मिळतं की फसवणूक कितीही मोठी असली तरी बुद्धीने आणि संयमाने विचार केल्यास त्याचा पर्दाफाश नक्कीच होतो. गणपतीच्या मिरवणुकीत सौमित्र आणि सारंगचा प्लॅन एकदम भन्नाट आहे. इथे केवळ थरार नाही, तर एक मोठा धडा आहे. वाईटावर मात करण्यासाठी कधी-कधी आपण त्याच पद्धतीने शत्रूला जाळ्यात अडकवायला हवं. हा क्षण पाहताना प्रेक्षकांना एखाद्या रहस्यपटाची अनुभूती येते आणि शिक्षणाच्या दृष्टीने तो आपल्याला सांगतो, धैर्य आणि योजना दोघांचं कॉम्बिनेशन केल्यास आपल्याला यश नक्की मिळतं. सारंग खरंच जिवंत आहे की नाही हा प्रश्न मालिकेच्या कथानकात प्रेक्षकांना एकदम खेळवून ठेवतो. जीवनात सुद्धा आपण अनेक वेळा अशा प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकतो. जे दिसतंय ते खरं आहे का, की त्यामागे अजून काही दडलेलं आहे? इथे मालिका फक्त ड्रामा देत नाही, तर आपल्याला शिकवते की सत्याचा शोध घेणं कधीही सोडू नका. लताबाई मंदिरात पोहोचतात, पण त्या जानकीला भेटतील का, की ऐश्वर्याचे गुंड त्यांना पुन्हा उचलून नेतील? इथे आपल्याला जाणवतं, जीवनात सत्याच्या मार्गावर चालताना अडथळे हमखास येतात. पण जर मनात श्रद्धा असेल आणि संघर्षाची तयारी असेल, तर शेवटी विजय सत्याचाच होतो. शेवटी या ट्विस्टने प्रेक्षकांना केवळ थरार दिला नाही, तर काही महत्त्वाच्या गोष्टीही शिकवल्या. आईचं प्रेम आणि त्याग कधीच वाया जात नाही. बुद्धी आणि संयमाने कुठलंही संकट सोडवता येतं आणि वाईटावर मात करण्यासाठी योजना महत्त्वाची असते. सत्य कितीही लपवलं तरी ते बाहेर येतच. म्हणूनच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका फक्त एंटरटेनमेंट नाही, तर लाईफ लेसन्स देणारी एक कथा आहे. मित्रांनो, ही होती आजची सखोल विश्लेषणाची एका छोट्याशा ट्विस्टची सफर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या ट्विस्टमधून कोणता धडा शिकायला मिळाला. चॅनल 45 मराठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे तुम्हाला मिळेल दररोज एंटरटेनमेंट सोबत शिक्षणाचा अनोखा मेळ.